आज जनसंघर्ष संघटना अकोले तालुका यांच्या वतीनं दूध दरवाढ, खते, औषधे या संदर्भातील विविध प्रश्नांच्या संदर्भात तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले। जनसंघर्ष संघटना 2 दिवसांपूर्वी स्थापित झाली असून आज पहिलाच मुद्दा जनसंघर्ष संघटनेने शेतकरी बांधवांचा घेतला असून हा मुद्दा आक्रमकपणे मांडणार असल्याचं मत जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप दराडे व पदाधिकारी यांनी म्हटलं आहे। तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रथमतः मी दिवाळीच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो। दिवाळीचा अतिशय हा गोड सण सुरू असताना खरं तर आम्हाला तरुणांना जनसंघर्ष संघटनेला या ठिकाणी तहसील कार्यालयावर यावं लागतंय, निवेदन द्यावं लागतंय, शेतकरी मायबापासाठी आवाज उठवावा लागतोय। हीच खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे। शासन कुठेतरी शेतकऱ्यावर सगळ्याच बाजूंनी अन्याय करत असताना, शेतीमालाला बाजारभाव मिळत नसताना, शेतीचे अवजारं, बी बियाणं, खते, तार काठी सगळंच अतिशय महाग झालेलं असताना, जीएसटीचा भडीमार झालेला असताना, टोमॅटो रस्त्यावर फेकलेले असताना, दुग्ध व्यवसायाकडे कुठेतरी एक जोडधंदा म्हणून किंवा परिवार एक सुखाने चालवायचा म्हणून आज शेतकरी मायबाप बघतोय। आणि ते बघत असताना शासन आत्ता काही महिन्यांपूर्वी घोषणा करत आहे की 34 रुपये हमीभाव आम्ही देणार 3-5-8-5। परंतु आजची परिस्थिती आपण बघतो की हे जे लोक दूध कलेक्शन करताय, डेअरीवाले दूध कलेक्शन करताय, हे सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक करून तेच दूध 25 आणि 26 रुपयांनी खरेदी करतात। म्हणजे अशी धूळफेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात करण्याचं काम होत आहे। आज आपण बघतोय शहरामध्ये जरी थोडीफार चलबिचल असली, कपडे खरेदी होत असेल, किराणा खरेदी होत असेल, परंतु ग्रामीण भागात येऊन ह्या राज्यकर्त्यांनी दिवाळी बघावी, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत। त्यांची दिवाळी अतिशय वाईट झालेली आहे। त्यांना घरातल्या लेकरांना कपडे घेणं अवघड झालंय, घरातल्या महिलांना साडी घेणं अवघड झालंय, घरामध्ये गोडधोड करणं अवघड झालंय, मुलांना फटाके घेणं अवघड झालंय। शेतकऱ्याची दिवाळी अतिशय वाईट झालेली आहे। कारण दूध उत्पादन करत असताना त्या गायांना चारा असेल, खाद्य असेल, या गोष्टी करण्यासाठी प्रति लिटर जवळपास 32 रुपये खर्च आहे। आणि तो 32 रुपये खर्च असताना 26 आणि 27 रुपयांनी दूध द्यावं लागतंय। शासनाला या विषयावर नक्कीच जाग आली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणावर आवाज उठवूच, परंतु आजच्या क्षणाला ही जी शेतकऱ्यांची, गोरगरिबांची पिळवणूक करण्याचं काम चालू आहे, हे सण आमचे वाईट करण्याचं काम शासन करतंय। त्यामुळे या ठिकाणी तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो। दुग्ध विकास मंत्री आणि आपले जे पालकमंत्री आहे माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्यांनाही निवेदन आम्ही देणार आहोत। त्यासोबतच मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही निवेदन देणार आहोत। हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याच्याकडे त्यांनी बघावं। आणि जुलै महिन्यात जो भाव घोषित केला 34 रुपये प्रति लिटर, त्यानंतर आजपर्यंत जी पिळवणूक आणि फसवणूक शासनाने गोरगरिबांची केली, या डेअरीवाल्यांनी फसवणूक केली, त्यामध्ये जो फरक आजपर्यंत निर्माण झालेला आहे, कारण सांगितलं 34 रुपये, दिला भाव 26 रुपये, याच्यामध्ये जो फरक निर्माण झाला आहे, हा फरकही शासनाने त्या सर्व शेतकऱ्यांना द्यावा, अशी पण मी सगळ्यांना विनंती करतो। दुसरा विषय आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात घेतला आहे, तो म्हणजे आमच्या घाटघरच्या परिसरामध्ये, त्यामध्ये अगदी पांजऱ्यापासून लवळवाडी, शिंगणवाडी, उडदावणे, त्यानंतर घाटघर, त्या बाजूचा परिसर असेल, रतनवाडी, मुतकेले, या सगळ्याच परिसरामध्ये जो अवकाळी आता काही दिवसांपूर्वी झाला आहे, त्यामध्ये जी भात पिकं जी 50% आली होती, तोंडाशी कुठेतरी घास आला होता, तोही हिरावून जाण्याचं काम या अवकाळी पावसाने केलं। त्याचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे, त्याची पण नुकसान भरपाई करून द्यावी, ही पण आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी मागणी केली आहे। आम्ही काहीतरी 8 दिवसाचा कालावधी शासनाला देतोय। दूध दरवाढीच्या बाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, नुकसान भरपाई सर्वसामान्य शेतकऱ्यांना, नागरिकांना करून द्यावी। अन्यथा तालुक्यातील सर्व मायबाप शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनसंघर्ष संघटना ही तीव्र असं आंदोलन किंवा उपोषणाचं हत्यार उपसल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सूचित करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज आम्ही अकोले तहसीलदारांना दूध दरवाढीबाबत निवेदन दिलेलं आहे। ही दरवाढ आम्ही काही आमच्या मनाने मागत नाही आहे। खऱ्या अर्थाने या शासनाने जेव्हा जुलै महिन्यामध्ये दूध दरवाढीबाबतचा निर्णय घेतला, 34 रुपये हमीभाव देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अवघ्या एकच महिना शेतकऱ्यांना 34 रुपये भाव मिळालेला आहे। त्यानंतर जी भावाची रक्कम आहे ती दिवसेंदिवस कमी होत ती आज अक्षरशः 27 रुपयापर्यंत येऊन ठेपलेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसा, हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। म्हणून या दरवाढीबाबत आम्ही जी भूमिका आमची घेतलेली आहे ती भूमिका ठाम आहे आणि जोपर्यंत हा हमीभाव आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा थांबणार नाही, हे या ठिकाणी आम्ही प्रकर्षाने सांगतो। या तहसील कार्यालयामध्ये दूध दरवाढ आणि खरं तर 3-4 दिवसापूर्वी जो आदिवासी पट्ट्यात, घाटघर पट्ट्यात जो अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांचं
भाताचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि त्या ठिकाणी कोणताही पंचनामा वगैरे झालेला नाही. हा पंचनामा सरकारनं करावा, त्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. खरं तर 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसात 50%च यावर्षी पीक आलं होतं. दुष्काळ पडत होता. दुष्काळाच्या झळा या ठिकाणी आदिवासी पट्ट्यात पडत होत्या. त्यामुळे भाताचं पीक हे फक्त 50% आलं होतं. ते सुद्धा तोंड घशातून या अवकाळी पावसामुळे निघून गेलं. आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलंच आहे. या निवेदनाद्वारे अशीच मागणी आहे की पंचनामे लवकरात लवकर व्हावे आणि आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना या पिकाची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि दूध दरवाढीचा प्रश्न आहे. 34 रुपयानं हमीभाव दिला होता आणि तो तरी आमच्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो होतो. आज या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये दूध दराबाबतीत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये जे सर्व काही खाजगी सहकारी संस्था जे संघ आहेत यांनी जे उत्पादन खर्च शेतकऱ्याचा लक्षात न घेता 34 रुपये हमीभाव सरकारने दिला असता तरी आज 27 रुपये 28 रुपये रेट तोडला. सर्व शेतकऱ्यांची दिवाळी यांनी खराब केली. यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आर्थिक पिळवणूक ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये यांनी हा विचार करायला हवा होता. दुधाचे दर जे 27-28 रुपये येऊन टेकलेत. पाण्याचे बाजारभाव 30 रुपये लिटर आहे. शेतकऱ्याला 1 लिटरला दूध उत्पादन खर्चामध्ये तेवढं प्रोडक्शन तयार करण्यासाठी कमीत कमी 30 ते 32 रुपये खर्च येतो आणि आज तुम्ही त्याच शेतकऱ्याला बाजारभाव 27 रुपये देता. यामध्ये कुणी गरीब शेतकरी त्यात दुष्काळ पडला आहे. गरीब शेतकऱ्यांकडे 2 ते 3 गाय आहेत. ज्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह पूर्ण ते 20 लिटरवर चालतो त्या शेतकऱ्यांनी या दुष्काळ परिस्थितीवर मात कशी करायची, ही सर्व शेतकऱ्यांची जी पिळवणूक आहे ती थांबली पाहिजे. यामध्ये आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेच आहे. यामध्ये तात्काळ जर काही कार्यवाही झाली नाही, यांच्यावरती वचक राहिला नाही, तर मग यामध्ये तीव्र स्वरूपाचे मोठ्या प्रमाणावर आंदोलन हे सर्व दूध उत्पादक सर्व आम्ही कार्यकर्ते यामध्ये करू. दूध उत्पादनाचा जो भाग आहे अकोल्यामध्ये सर्व ठिकाणी पाण्याचं मुबलक प्रमाण नसतानाही शेतकरी सर्व ठिकाणी पूर्ण दुधावरती अवलंबून आहेत. यामध्ये दूध उत्पादनाचा खर्च दूध उत्पादनामध्ये 30 ते 32 रुपये खर्च येत आहे. त्यानंतर ठीक आहे, संघांनी किंवा खाजगी संस्थांनी जे दुधाचे दर पाडले, जे दुधाचे दर 7-8 रुपयांनी कमी केले, यामध्ये तुम्ही विक्रीची किंमत कमी केली का? तुमचं प्रोडक्शन कॉस्टिंग तर ती फिक्स होती ना. 1-2 महिन्यामध्ये तर काय प्रोडक्शन कॉस्टिंग वाढली नाही. मग त्यामध्ये ती किंमत जी आहे जी शेतकऱ्याला तुम्ही कमी केली ती तिकडे तुम्ही विक्रीवर कमी केली का? ती कमी केलेली नाही. यामध्ये सरकारने या पूर्ण दूध उत्पादन याच्या संस्थांवरती संघांवरती निरीक्षण ठेवण्यासाठी काही कमिट्या स्थापन केल्या होत्या. यांनी किती भेसळयुक्त संस्था शोधल्या, यामध्ये भेसळयुक्त दूध किती शोधलं, यामधून काही साध्य झालं का? यावरती काही कारवाया झाल्या का? मग कारवाया झाल्या तर हे रेट कमी व्हायला नको होते. यावरती प्रत्येक महिन्याला मीटिंग व्हायला हवी होती. उत्पादन किती आहे दुधाचं, दूध जातं आहे किती, आपल्याला त्याची गरज किती आहे, जेवढं आज आपल्याला अवेलेबल गरज आहे तेवढं दूध उत्पादन महाराष्ट्रामध्ये नाही हे सर्वांना माहीत आहे. पण याच्यावर फक्त काहीतरी मार्ग काढायचे, हे पूर्ण सगळे मिलीबग आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं अनामत कटिंग केली जाते. 1 रुपया 1.5 रुपये अनामत कटिंग होते. यावरती 1 वर्षासाठी यांच्याकडे ते पैसे पडलेले असतात. त्यानंतर ज्यावेळेस दिवाळी येते, दिवाळीला हे रिबेट म्हणून ती अमाऊंट या शेतकरी उत्पादकांना देतात. पण ही अमाऊंट देताना कोणी म्हणतं 50 पैसे देतो, कोणी म्हणतं 1 रुपया देतो, कोणी म्हणतं 1.5 रुपये देतो. हे सगळे विचार विनिमय करूनच हे रेट पाडतात, हे रेट ठरवतात. हे फक्त आपल्याला सांगतात की नाही आमचे दर याच्यापेक्षा 1 रुपयाने जास्त आहे. SNF कटिंगमध्ये कोणी 50 रुपये डिडक्शन करतं आहे, कोणी 1 रुपया करतं आहे. प्रत्येकाच्या दुधाला 3-5, 8-5 हा SNF बसत नाही, कारण त्या प्रमाणात शेतकऱ्याला मुबलक चारा नाही. या पद्धतीने शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होत आहे आणि ही थांबली पाहिजे. दुधाला कमीत कमी 40 रुपये हा बाजारभाव भेटला पाहिजे. ठीक आहे, सरकारने 34 रुपये 35 रुपये हा रेट दिला होता, त्यावरही शेतकरी थांबले होते. त्यातही तुम्ही आता 26 रुपये 27 रुपये रेट केले. हे सर्व पिळवणूक ही शेतकऱ्याची थांबली पाहिजे. यावरती कुठेतरी प्रशासनाचा उचक पाहिजे. एवढं माहिती होऊन थांबवतो. आज या ठिकाणी जनसंघर्ष संघटना अकोले यांच्या वतीने आम्ही दूध दरवाढीच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सरकारनं 34 रुपये दूध दर हा ठरवलेला असताना दुधाचे दर एवढे का पाडले जात आहेत? नुसतं शेतकऱ्याची दिवाळी आली की दिवाळी कुठेतरी गोड करण्याऐवजी कडू करून टाकायची आणि शेतकरी कसा आपल्या दारात येईल हे जर सरकारला पाहायचं असेल, फक्त तुम्ही दूध दरवाढ करू नका,
मग यापुढे जनसंघर्ष संघटना ही काय आंदोलन करेल हे दाखवण्यात येईल. शेतकऱ्याला नुसतं पिळवायचं आणि कुठेतरी 2 पैसे मागण्यासाठी आपल्या दारात बोलवायचं ही त्यांची दिवाळी का, हा माझा सरकारला प्रश्न आहे. फक्त लोकांनी तुमच्या दारात यायचं, तुमचे काहीतरी मागे हिंडायचं आणि तुम्हाला किंमत वाढवायची असेल असा जर तुम्ही उद्देश ठेवणार असाल तर तो हा साप आहे की तुमच्या दारात शेतकरी येणार नाही. शेतकरी येईल तो शेतकऱ्याचे मुलं आणि जे तरुण शेतकरी बांधव आहेत आमचे, ते सगळेजण दूध संघावरती जाऊन दूध दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. त्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सरकारने याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे आणि आमचे दुधाचे दर वाढले पाहिजे. कमीत कमी 40 रुपये तरी द्या. जनावरांना खाद्य किती लागतंय, जनावरांच्या खाद्यासाठी ती मजूर ठेवला जातो, त्या मजुरीचा तुम्ही विचार करत नाही आणि निर्णय फक्त बैठका घेताय, समित्या नेमतायत आणि आमच्या पोरांना आज दिवाळी गोड करता आली नाही. प्रशासनानं आणि शासनानं मी विनंती करतो की लवकरात लवकर दरवाढीचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागेल. धन्यवाद. आज या ठिकाणी जनसंघर्ष संघटना या संघटनेच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे. तरी त्या निवेदनामध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अन्यथा तालुक्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करून एक मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यावेळेस जे काही प्रशासनाला काही मुद्दे उपस्थित करावे लागतील त्यावेळेस त्या मुद्द्यांना आणि तालुक्यामध्ये जर काही शासकीय कामामध्ये अडथळे आले तर ही सगळी जबाबदारी प्रशासनाची असेल, संघटनेची राहणार नाही. कारण आत्तापर्यंत आपण बघतोय की कुठली नुकसान भरपाई असेल किंवा पावसानं नुकसान झालेली असेल, अशा वेळेस प्रशासन मात्र झोपेचं सोंग करतं आणि सर्वसामान्य माणसाला, आमच्यासारख्या युवकांना, तरुणांना एकत्रित येऊन त्याचा आवाज उठावा लागतो आणि मग प्रशासन खडबडून जागं होतं. आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर प्रशासनानं ज्या ज्या ठिकाणी या पावसानं नुकसानी झाल्या त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करावे, त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. त्याचबरोबर जे दुधासंदर्भामध्ये जे काही फरकीचे जे काही बाजार ढासळलेले आहे त्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावे, अन्यथा या तालुक्यामध्ये जनसंघर्ष करून आम्ही या सर्व युवकांना, तरुणांना, शेतकऱ्यांना एकत्र करून लवकरात लवकर एक मोठं जन आंदोलन करू. एवढंच या ठिकाणी सांगेल आणि मी 2 शब्द सांगतो. आज या ठिकाणी जनसंघर्ष संघटना अकोले यांच्या वतीने आम्ही दूध दरवाढीच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सरकारनं 34 रुपये दूध दर हा ठरवलेला असताना दुधाचे दर एवढे का पाडले जात आहेत? नुसतं शेतकऱ्याची दिवाळी आली की दिवाळी कुठेतरी गोड करण्याऐवजी कडू करून टाकायची आणि शेतकरी कसा आपल्या दारात येईल हे जर सरकारला पाहायचं असेल, फक्त तुम्ही दूध दरवाढ करू नका. मग यापुढे जनसंघर्ष संघटना ही काय आंदोलन करेल हे दाखवण्यात येईल. शेतकऱ्याला नुसतं पिळवायचं आणि कुठेतरी 2 पैसे मागण्यासाठी आपल्या दारात बोलवायचं ही त्यांची दिवाळी का, हा माझा सरकारला प्रश्न आहे. फक्त लोकांनी तुमच्या दारात यायचं, तुमचे काहीतरी मागे हिंडायचं आणि तुम्हाला किंमत वाढवायची असेल असा जर तुम्ही उद्देश ठेवणार असाल तर तो हा साप आहे की तुमच्या दारात शेतकरी येणार नाही. शेतकरी येईल तो शेतकऱ्याचे मुलं आणि जे तरुण शेतकरी बांधव आहेत आमचे, ते सगळेजण दूध संघावरती जाऊन दूध दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. त्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. सरकारने याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे आणि आमचे दुधाचे दर वाढले पाहिजे. कमीत कमी 40 रुपये तरी द्या. जनावरांना खाद्य किती लागतंय, जनावरांच्या खाद्यासाठी ती मजूर ठेवला जातो, त्या मजुरीचा तुम्ही विचार करत नाही आणि निर्णय फक्त बैठका घेताय, समित्या नेमतायत आणि आमच्या पोरांना आज दिवाळी गोड करता आली नाही. प्रशासनानं आणि शासनानं मी विनंती करतो की लवकरात लवकर दरवाढीचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागेल. धन्यवाद. शेतीप्रधान देशात सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाहीये. तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बियाणे अत्यंत महाग झाले आहेत. म्हणून शेतकरी राजा हा दुग्ध व्यवसायाकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बघत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतोय आणि अशा परिस्थितीत आपण काही दिवसांपूर्वी प्रति लिटर 34 रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. परंतु सद्यस्थितीला 30 रुपयांच्याही आत बाजारभाव आलेला आहे. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी वाईट करण्याचं काम झालं आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना शेतीविषयक व दुग्ध व्यवसायाविषयक आपल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी परिवार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तरी आपण दुधाच्या दरवाढीत तात्काळ निर्णय घेऊन प्रति लिटर 40 रुपये भाव द्यावा आणि आपण योग्य वेळेत निर्णय न घेतल्यास आमच्या संघटनेकडून व शेतकरी बांधवांकडून तीव्र स्वरूपाचा आंदोलन तथा उपोषणाची भूमिका घेतली जाईल. आपण योग्य वेळेत निर्णय घ्यावा ही आपणास विनंती, असं निवेदन जनसंघर्ष संघटनेनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी जनसंघर्ष संघटनेचे पदाधिकारी निलेश गवांदे, राम एखंडे, दीपक पथवे, मिलिंद नाईकवाडी, धनंजय पिचड, संतोष घोडसरे, जहीर शेख, कादिर शेख, महेश गवांदे, अरुण गवारी आदी उपस्थित होते. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले.